स्वयंघोषित धर्मगुरू आसाराम बापू यांना गांधीनगर कोर्टाने मोठा दणका दिला आहे। आसाराम बापू 2013 मधील एका बलात्काराच्या प्रकरणात दोषी आढळला आहे। आसाराम बापूला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे। गांधीनगर कोर्टाने ही शिक्षा सुनावली आहे। एमपीएससी परीक्षासाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश आलं। एमपीएससी नवा अभ्यासक्रम 2025 पासून लागू करण्याचा शिंदे फडणवीस सरकारने घेतला आहे निर्णय। विशाखापट्टणम आंध्र प्रदेशची नवीन राजधानी असणार आहे। आंध्र प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी ही घोषणा केली। गुजरातनंतर कर्नाटकात आपची एंट्री, स्वबळावर लढणार 224 जागा। आम आदमी पक्षाच्या नेत्या आतिशी यांनी आज याची केली घोषणा। महाराष्ट्र शासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या सन्मानदर्शक महाराष्ट्र भूषण पुरस्काराची रक्कम 10 लाखांवरून 25 लाख रुपये करण्याचा निर्णय आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला। सिने अभिनेते आणि महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम प्रभाकर मोरे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला। विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले। जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा या गीताला महाराष्ट्राचे राज्यगीत म्हणून स्वीकार करण्यात आला आहे। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाला निर्णय। श्रीगोंद्यात रंगला कुस्त्यांचा थरार, सिकंदर शेखने जिंकली मानाची गदा। ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटीपूर्वी विराट पोहोचला ऋषिकेशला, पत्नी अनुष्कासोबत घेतलं दर्शन। पुण्यातील पोटनिवडणुका महाविकास आघाडी लढवणार, अजित पवारांनी केलं स्पष्ट।